माझी आई तुमच्यासारखी असते ना, मी बोर्डात आली असते. मस्त. आणि शाळा सगळ्यांनाच आवडते, ती मजा करायला मिळाली तर. तक्रारी आल्या तर शाळा नको असते कोणालाही. तर अशा तक्रारी आमच्या तर नाही आल्या बाबा कधी, कारण आम्ही वागायचो. तुझ्या कधी तक्रारी आल्या? मला माझ्या शाळेचे दिवस आठवले, लहानपणीचे. हो. तुला शाळेत घेत तरी होतं का? उच्च शिक्षित आहे मी. कसं काय? काय नाही उच्च शिक्षित, बेंचवर उभे करायचे याला, वरूनच शिकलाय सगळं उच्च शिक्षित म्हणजे. नाही पण फार मस्त वाटला तुमचा ऍक्ट. आणि गौरवी मस्त केलं तू. थँक्यू. शाळेत कधी ओरड त्याचं टीचरवर? नाही. फुल पॅकेज आहे एंटरटेनमेंटचं ही छोटीशी मुलगी. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आजच्या नंतर येणार आहे किशोरीजी. किशोरीजी आज तर म्हणजे तुम्ही चिडलाच होत त्यांच्यावरती. तुम्ही तिची आई खूप सुंदर केलीत, खूप प्रोटेक्शन देणारी मदर अशी ती वाटली आम्हाला. आणि सर नितीनजी, तुम्हाला तर मी पहिल्यांदाच म्हटलं की बघूनच आम्हाला हसायला येतं. कारण भाऊ कदम यांच्यात एक इनोसन्स आहे आणि तुमच्यात एक इनोसन्स आहे. मुळात आम्हाला हसू आलं तुम्हाला बघून, तुमचा डान्स बघून आणि तुमचा तो इनोसन्स बघून. मस्त. वा. सरांना सरांना किती? सरांना सफरचंद दिलेला दिलेला आहे आहे नितीनजींना. नितीनजींना. आणि मॅडमना तुम्ही किती देणार? सफरचंद मॅडमना पण किशोरीताईंना सफरचंद मिळालेला सुद्धा. आहे. आणि आता गौरवीला काय मिळालंय आपण बघणार आहोत. वा. आणि डॉक्टर येस. नितीनजींना काय मिळालं डॉक्टर? आजच्या ऍक्ट साठी तुम्हाला मिळतोय पेरू. नितीनजींना मिळालाय पेरू. किशोरीजी किशोरीताईंना सफरचंद मिळालेला आहे. आणि आता गौरवी. Yes, आणि गौरवी तुझ्यासाठी हापो. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आपण लवकरच भेटूया. तर मंडळी, सावळा कुंभार आणि गंगी हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. हा सावळा कुंभार उभा राहिलाय इलेक्शनला. तर बघूया काय धमाल घडतीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रवीण तिखे यवतमाळहून आणि प्राजक्ता सुपेकर औरंगाबादहून. विजय असो, विजय असो, गाढवाचा विजय असो, विजय असो, विजय असो. घेतो घेतो. अरे विजय असो, विजय असो, सावळ्याचा विजय असो. विजय असो, विजय असो, सावळ्याचा विजय असो. अरे येऊन येऊन येणार कोण? गाढवाशिवाय राहणार कोण? मेहार झाले का? बरोबर म्हणलं ते. काय गयाटा करून ठेवला बे याच्यावर? त्या गाढवाच्या नावाखाली माय नाव लिहिलं, माया फोटो खाली लिहिलं का गाढव लिहिलं? काय दुरुस्त करू ना. तसा आहे आता गाढव येण्याचा, आपलं गंगी येण्याचा वेळ झाला. जा ते दुरुस्त करू ना. चला रे. कारभारी! 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 आले का तुम्ही? चला घरात. हे गंगी, तू हे पहिले सवय सोडून दे बरं. तू या सवयीमुळे गावातल्या लोकांना त्याचं नाव कारभारी ठेवलं. ते येतील दरवाजावर म्हणतील मी आलो कारभारी. तू या सवयीनुसार तू म्हणशील आले का? चला घरात. मी काय इतकी डोक्यावर पडलेली नाही. मला गाडव लोकांचं गाडव बरोबर कळतंय. मला सांगा, इतके दिवस तुम्ही होत्या कुठं? मी निवडणुकीत उभा राहून राहिलो ना. कशा पायी पण? अरे तू सांग मला, आपल्याला नशीब बदलवायचं आहे ना. नशीब. अहो, अंगातली पण बदला. गाडवाबानी साऱ्या अंगाचा वास सुटलाय. गंगे येऊ दे, अंगाचा गाढवाचा वास येऊ दे, आलाच पाहिजे. अरे गाढवस्ता आपलं बोध चिन्ह आहे. ते काय इतकं सोपं आहे का? त्याच्यासाठी अभ्यास लागतो, वाचन लागतंय. अक्कल नसली तर जास्त बोलावं नाही माणसाला. काय म्हणते? राजकारणाचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाहीये. म्हणजे? शिकून अधिकारी होता येते. पण कोणता अधिकार जर मिळवायचा असेल ना, तर राजकारणातच या लागते. शैक्षणिक, सांस्कृतिक, नाही तर स्पोर्ट, कोणतंही क्षेत्र असू दे हो, तिथं राजकारणात सपोर्ट लागते. डोक्यावरचे सारे केस पांढरे झालेत. आता देवदेव करायची येळ आहे आणि हा राजकारणात घुसू राहिलाय.
केस पांढरी होऊ दे ना त्याला काय फरक पडते हा. वर राखड असली तर याचा अर्थ असा होत नाही की अंध्र इस्तू नाही म्हणून वयाचा आणि राजकारणाचा काय संबंध येते शरीरानं साथ नाही दिली तरी चालते हा. पण जोपर्यंत आपल्या मेंदूत आवर आहे तोपर्यंत आपला राजकारणात वावर आहे हे लक्षात ठेव गंगे बरं 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 मग प्रचारासाठी काही भाषण बिषण तुम्ही केलं का नाही तयार ते तर सोपीच आहे हो गंगे हा, हा. घरात एकच नारा हा. गाढवावर शिक्का मारा हा लय लय छान बर का पण तुम्ही ना निवडून आले की 2 कामं पक्की करा बघा कोणते हो एक तर घराघरामध्ये टॉयलेट बांधून द्या आणि दुसरं म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही म्हणून कोणाला खाऊ बी देऊ नका आणि तुम्ही बी खाऊ नका खायचं नाही आणि खाऊ नाही द्यायचं हा मग टॉयलेट कायले बांधायची हो गंगे लोकं काय करू तिकडे बसून पण लोक मत देतील का तुम्हाला ते एवढं सोपं आहे का लय मेहनत लागते त्याला आपलं गाढव असतं कष्टाचं प्रतीक आहे मालकाचं नुसतं ओझे वाहत राहते ते मला हे राजकारण भिजकारण मान्य नाही अजिबात राजकारणात जायचं नाही बघा तुम्ही अहो, असं काय करतं गंगे तू या नवरा जर नेता झाला तर हा. त्याचे फायदेच आहे ना आपल्याला काय फायदे हा आपल्याकडे गाडी येन हा. आपल्याकडे बंगला येन हा. आपल्यापाशी पैसे येन हा. आपलं आयुष्य चांगलं जाईन त्याच्यात माझा काय फायदा आहे तुया काय फायदा आहे म्हणजे रिमोट तो तुयाच हातात राहील ना हो? अगं बाई म्हणजे दिवसभर टीव्ही बघणार का काय मी तसं नाही हो गंगे का टीव्हीच पाहत राहशील का फक्त हा. माझ्या अर्ध साम्राज्य सांभाळायचं अर्ध्या साम्राज्याचं रिमोट तुझ्या हातात राहील तू फक्त महिला विभाग सांभाळायचा म्हणजे काय करायचं तू दर आठवड्याले महिलांची इव्हेंट घ्यायची हा. हळदी कुंकू हा पैठणी वाटप कार्यक्रम हा. डान्स कॉम्पिटिशन हा सेल्फी प्रशिक्षण वर्ग त्याच्याने- रांगोळी स्पर्धा त्याच्याने होणार काय महिला सबलीकरण हा यानंच होते हल्लीच्या राजकारणाने वाटते यानंच होते मी एकीकडे हे काम करत राहतो हा. ते काम करत राहायचं हा. म्हणजे आपल्या मतदारसंघातील ज्या सगळ्या महिला आहे ना त्याला वाटलं पाहिजे की आपण ज्याला निवडून दिलं त्याचं आपल्याकडे लक्ष आहे ते सबलीकरणासाठी आपल्यासाठी कार्यरत आहे महिलाचं सबलीकरणाचं ठीक आहे पण माझ्या भावाचं संदीपचं त्याचं काय त्याच्या सबलीकरणाचं बघा की काही हा, तोच ना ट्रेन मध्ये चिंग निघते हो त्याचा धंदाच होत नाही लोक आजकाल चिंगमच खात नाही ना त्याले काय करू आपण एक चिंगमचा कारखाना टाकू चिंगमचा समावेश शालेय पोषण आहारात करून टाकतो 2 टाइम पोट्याले चिंगम खाणं कंपल्सरी स्वदेशी चिंगम स्वदेशी म्हटलं सगळंच जमते अरे 24 तास बंगल्यात पाणी राहीन आपल्या तुले कायले जायला लागते हो हिरीवर पाणी आणाले 24 घंटे पाणी घरात मग हा आपल्या बंगल्यावर राहील लोकांच्या इथं राहो का न राहो हा. या मोठा बाटप भरला राहील पाण्यानं तेव्हा काय करायचं आंघोळ करायसाठी म्हशी सारखं असं त्याच्यात घुसाचं म्हशी म्हैस म्हणलं मला तुम्ही म्हैस काय पाहतो तू ते पाण्यानं भरलेला टप पाहिलं पाण्यानं भरलेला टप. हा. टप 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 हे सर आपल्यासाठी झालं मग जनतेसाठी काय आश्वासन हा? गंगे आपल्या देशातले लोक लय स्वप्नाळू आहे 5 वर्ष फक्त स्वप्नच पाहत राहते ते वा वा का हो मग आपला बंगला बी असेल ना मोठा बंगला हा. जीपीएस न शोधा लागन तू कोणत्या खोलीत आहे मी कोणत्या खोलीत आहे तर. इतक्या मोठ्या खोल्या असतील मग त्याच्यातली सगळ्यात मोठी खोली मी कोणाला देईन विचारावर कोणाले मी आपल्या गाढवाला देणार आहे पयार झाली का तू गाढव कायले आणा लागते म्हणून तुम्ही तिथं गाढवाचं काय काम आहे तिथं 4-5 विलायती कुत्रे आणायचे आणि ठेवायचे आपल्या बंगल्यात मग आपलं गाढव कुठे राहणार आहे गाढव तिथं जुन्या घरी त्याला नाही आणायचं बंगल्यावर अजून तुम्ही फक्त निवडणुकीलाच उभे राहिले आणि राजकारणासारखं बोलू राहिले होय म्हणजे? जे गाढव तुमची निशाणी होणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही निवडणुकीत निवडून येणार आहे जो तुमची वजी वाहतो जो तुमच्यासाठी प्रामाणिक राहिलाय कायमचं त्याला तुम्ही डावलून टाकणार हा मला असा नवराच नको ज्याला प्रामाणिक गाढव नको जाते मी माझी तुम्ही राहा तुमच्या बंगल्यात गगे वा वा जोरदार टाळ्या या दोघांसाठी मस्त प्रयत्न चांगला होता तुमचा पारंपरिक वगनाट्य आहे गाढवाचं लग्न आणि त्यातली ही पात्र अनेक दिग्गजांनी सावळा कुंभार केलेला आहे आणि आज आपल्याकडे मोहन काका बसलेले आहेत आणि तुमचं नशीब असं आहे की मोहन काका आणि सविताताई ज्यांनी हे नाटक गाजवले ते दोघेही समोर बसलेले आहेत खरं तर